मंत्री अतुल सावे हे पायी चालत मंत्रालयामध्ये दाखल झाले। सरकारी बंगल्यातून अतुल सावे यांनी पायी चालत मंत्रालयामध्ये प्रवेश केला। वाहनांचा लवाजमा न घेता त्यांनी हा पायी प्रवास केलाय। मध्ये म्हण आहे स्टार्ट फ्रॉम युअर डोर स्टेप आणि ती सुरुवात मंत्री अतुल सावेंनी केली। तुझी चालत आलेल्या काय सांगाल तुम्ही बंगल्यापासून कॅबिनेटसाठी? मी परवाच्या दिवशी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जाहीर केल्यापासून त्या दिवशीच पहिला दिवसच मी चालत माझ्या बंगल्यावरून मंत्रालयात आलो आणि यापूर्वी अनेक वेळेस मी चालत मंत्रालयात यायचो आणि यापुढेही मी ठरवलंय की रेग्युलरली मंत्रालयात चालतच यायचं समोरून। परदेशवारीचं काय कौटुंबिक कारण असतो, अनेक वेळा परदेशवारी होते, तुम्ही ठरवलंय का परदेशी नाही जायचं? मी मंत्री झाल्यापासून परदेशवारी केलेली नाही आणि यापुढेही गरज कधी आवश्यकता असेल तर जाऊन आता जाणार नाही। ताफा कमी करणं, ईव्ही व्हेकल या बाबतीत तुमचं प्लॅनिंग काय? ईव्ही व्हेकल मी सांगितलं तसं आम्हाला एकदा निर्णय घ्यावा लागेल की आम्ही आज ईव्ही व्हेकल सगळ्या नवीन घ्यायचा तर त्याचा खर्च करायचा नाही, कारण की ऑलरेडी आमच्याकडे गाड्या आहेत आणि ज्या गाड्या आहेत त्या मग डिस्पोज करायच्या का काय करायचं त्याचा निर्णय एकदा कॅबिनेटमध्ये किंवा मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करून आम्ही तो निर्णय घेऊ। पण मला असं वाटतं की आम्हाला गाडी, मला तर रिक्वायरमेंट आहे खूप कमी आहे, फक्त बाहेर गावी जायचं असलं तरच गाडी लागते। साखरेवरती निर्यात बंदी आणलेली आहे, त्याच्या बाबतीत परिणाम काय होईल त्याचा? कारण मोठा निर्णय आहे। राज्याच्या इकॉनॉमीसाठी जे काही निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्याच्यामध्ये आमचा सगळ्यांचा सहभाग असेल। अतुल सावे यांनी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आव्हानानंतर चालत येण्याचा निर्णय घेतलाय। बंगल्यापासून मंत्रालयापर्यंत चालत येणार, ताफा कमी करतील, शक्य तेवढे हे नियम पाळण्याचा ते प्रयत्न करतील। पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।